नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना, तसेच दिव्यांग बांधवांकरिता योजना व अन्य निराधार योजना या सर्व लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। ज्या गोष्टीची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती गोष्ट आता प्रत्यक्षात साकार झालेली आहे। म्हणजेच आता या सर्व निराधार योजनांचे पैसे आजपासून डीबीटीने खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तर मित्रांनो, आता निराधार योजनांचे पैसे डीबीटीद्वारे खात्यात जमा होण्याचे मेसेज येणे सुरू झाले आहे। ज्यांचे बँक खाते डीबीटी लिंक आहे अशा सर्वांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। जेव्हा या योजनेस डीबीटी लागू नव्हती तेव्हा सर्वप्रथम लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात येत होती, त्यानंतर तहसील कार्यालयात पाठवली जात होती। तहसील कार्यालयातून बँकेकडे यादी जाऊन बँक कर्मचारी मग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करत होते। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे पेन्शन अजून आले नाही तर त्यांचे हे पेन्शन त्यांना कधी मिळेल, केव्हा त्यांच्या खात्यात जमा होईल आणि हा पगार पेन्शन मिळवण्यासाठी त्यांना काय करावे लागेल याविषयी सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदा या चॅनलवर आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन नक्की दाबा। तर चला मित्रांनो, आपण या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया। संजय गांधी निराधार योजनेविषयी नवीन अपडेट माहिती आपण येथे देत असतो। तर पहा मित्रांनो, आपण येथे पाहू शकता अशा प्रकारे मेसेज लाभार्थ्यांच्या मोबाईलवर येत आहे। तर पहा मित्रांनो, इथे मेसेज, डिअर कस्टमर, डीबीटी ऑब्लिक गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ ₹3000 क्रेडिटेड टू युअर अकाउंट नंबर ऑन 13/9/2024 SBI। डीबीटी सुरू झाल्याने मेसेजमध्ये आपण पाहू शकतो डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट असा मेसेज येत आहे। तर मित्रांनो, आता डीबीटीद्वारे पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे। आपल्या चॅनलवर मागच्या व्हिडिओमध्ये आपण सप्टेंबरपासून डीबीटी सुरू होण्याविषयी माहिती दिली होती, तो व्हिडिओ अवश्य तुम्ही पहा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। ज्यांना कागदपत्रे जमा करायची होती त्यांना 13 सप्टेंबरपर्यंत मुदत दिली होती। आपल्या चॅनलवर अनेक लाभार्थ्यांनी त्यांचे कागदपत्र जमा केल्याचे मेसेज आले आहे। बऱ्याचशा लाभार्थ्यांचे कागदपत्र जमा झालेले आहे। त्यात आधार कार्ड नंबर, मोबाईल नंबर, बँक पासबुक त्या ठिकाणी जमा केलेले आहे। जर तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला जुलै ऑगस्टचे 3000 रुपये मिळणार नाही। त्यासाठी तुम्हाला तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक आहे का हे तपासून घ्यायचे आहे। ज्यांचे बँक खाते आधारशी लिंक आहे त्यांचे पेन्शन आता वेळेवर बँक खात्यात जमा होणार आहे। आता ज्या लाभार्थ्यांचे खाते आधार लिंक आहे त्यांना आता पुढील येणारे पैसे जलद गतीने त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। तर मित्रांनो, निराधार योजनेशी निगडीत डीबीटी पद्धत आता नवीनच सुरू झाली आहे, त्यामुळे पैसे जमा होण्यास थोडा उशीरही लागू शकतो। आता पुढे मिळणारे पैसे तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील। तर मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांचे पैसे अजून जमा झाले नाही त्यांनी अजून काही दिवस जमा होण्याची वाट पहा। त्यानंतर तुमचे अकाउंट डीबीटी लिंक आहे का हे तपासणे गरजेचे आहे। त्याकरिता तुम्हाला सर्वात प्रथम माय आधार या वेबसाईटवर UIDAI.gov.in या साईटवर ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला लॉग इन बटनावर क्लिक करायचे आहे। त्या ठिकाणी क्लिक झाल्यावर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला समोर एंटर कॅप्चा आहे तो पाहून टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP असे तुम्हाला आलेले दिसेल। त्या ठिकाणी तुम्हाला लॉग इन विथ OTPवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल। तो OTP येईल तो तुम्हाला एंटर OTP या ठिकाणी टाकून लॉग इन बटनवर क्लिक करायचे आहे। लॉग इन झाल्यानंतर तुमच्यासमोर बँक सीडिंग स्टेटस अशी स्क्रीन दिसेल। त्या 5 नंबरच्या बँक सीडिंग स्टेटसवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्या ठिकाणी क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल, त्याखाली बँकेचे नाव दिसेल, बँकेच्या नावाखाली बँक सीडिंग स्टेटस दिसेल। त्यामध्ये तुम्हाला तुमचे अकाउंट ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे
हे दिसेल. तुमचे खाते आधार लिंक झालेले असेल तर बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसेल आणि तुमचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसेल तर तुम्हाला इनॲक्टिव्ह असे दिसेल. ज्या दिवशी तुमचे खाते लिंक झालेले आहे ती तारीख पण तुम्हाला समोर पाहायला मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला तुमचे खाते चेक करून घ्यायचे आहे. जर तुमचे अकाउंट ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुमचे खाते आधारशी लिंक झालेले आहे. त्यामुळे आता तुम्हाला काळजी करण्याची किंवा चिंता करण्याची कुठलीही गरज नाही. पुढील येणारे पेन्शनचे पैसे आता DBTद्वारे तुमच्या खात्यावर नियमित जमा होत राहतील. तर मित्रांनो, तुमच्या अकाउंटचा बँक सीडिंग स्टेटस जर इनॲक्टिव्ह दिसत असेल किंवा OTP टाकून काहीच येत नसेल तर तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन बँक सीडिंगचा फॉर्म भरावा लागेल. तिथे तुम्हाला सांगायचे आहे की बँक खात्यात DBT लिंक करून पाहिजे. तो फॉर्म भरल्यानंतर तुमचे खाते आधार लिंक होऊन जाईल. या पद्धतीने तुम्ही तुमचे खाते नक्की चेक करून घ्या. याप्रमाणे ही सर्व प्रक्रिया करायची आहे. तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. अशाच सरकारी योजनांचे व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.